तरुणांना हाताला रोजगार परमनंट मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार का? जो हा व्यवसाय करतात, हा काही कलाकारी करतात आणि याच्यावर उदरनिर्वाह आहे, त्यांना आपण देणार का? आणि तो निस्तार हक्क साबूत ठेवणार का? अध्यक्ष महोदय, अत्यंत एक चांगली लक्षवेधी या समाजाच्या आणि कारागिरांच्या संदर्भात आणि पर्यावरणाच्या संदर्भात अशी पूरक एक चांगली लक्षवेधी या ठिकाणी आली. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीवर खूप चर्चा आता होत असताना मला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण जे काही प्रश्न आता याच्यात चर्चा झाली बोराड समाजाचा हा पारंपरिक व्यवसाय तो आता हिरावला गेला. कारण त्यांचं म्हणणं होतं रोपं नाही, जे बांबू निस्तार हक्काने आपण देत होतो ते बांबू पूर्वी त्या निस्तारासाठी राखीव ठेवले. कारण बांबूचं लाईफ हे 5 वर्षाचं आहे. 6व्या वर्षी बांबू सुकायला सुरुवात होते आणि नवीन त्यातून जनरेशन होतं. जे नॅचरल बांबूची वनं आहेत तिथे प्लांटेशन केलेला बांबू आपण प्लांट देतो, त्यात नवीन प्लांट लावतो रूट शूट पद्धतीनं, त्या पद्धतीनं आल्यानंतर त्याचे रूट्स वगैरे चांगले डेव्हलप झाले की त्याला ग्रोथ पण चांगली मिळते. अनेक प्रकारात बांबूमध्ये खूप मोठं संशोधन झालं आहे आणि त्या बांबूचा प्रयोग अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी होतं. आता उदाहरणार्थ बोराड समाज हा जो ताटोई करतो, टोपली करतो, ह्यामध्ये पूर्वीच्या काळात पंखा पण हलवायचा तोच करत होता आणि उन्हाळ्याच्या याच्यामध्ये कुठली लाईट गेली की पंख्याने हलवून त्याला निदर्शनं मिळायचे. म्हणून मला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की तुम्ही निस्तार हक्काचा बांबू त्यांना दिला गेलाच पाहिजे. त्यासाठी 1500 बांबू प्रति कुटुंब बांबू तयार झालेला तो हिरव्या रंगाचा तोच तोडला जातो, तरच त्याच्या उपयोगी पडतो. तो एकदा सुकला, कडक झाला की त्याच्या उपयोगी येत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे, पहिला प्रश्न की आपण तो बांबू निस्तार हक्काचा बांबू अलीकडे फॉरेस्ट विभागाची असलेली अनस्थात त्यांना बांबू देण्याचं ठरवलं. फारच अनस्त आहे, कारण त्यांना द्यायचंच नाही अशी भूमिका आहे. म्हणून ते काय करतात, मी सांगतो अध्यक्ष महोदय, ताडोबेच्या बाजूला असलेली गावं बफरमधली गावं आहेत तिथे हा व्यवसाय चालत होता. दरवर्षी परंपरेनं त्यांना तो बांबू मिळत होता. परंतु आता तिथे पूर्ण बंद झाला. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आहे. जवळपास माझा मतदारसंघ आणि चिमूर मतदारसंघ, ब्रह्मपुरी आणि चिमूर ही जवळपास 23 गावं अशी आहेत की या व्यवसायावर त्याचा उदरनिर्वाह होत होता. ती परंपरागत त्या समाजाची. म्हणून मला विनंती माझी आपल्याला एवढीच आहे, परंपरागत ते 1500 बांबू त्या कुटुंबाला जो हा व्यवसाय करतात, हा काही कलाकारी करतात आणि याच्यावर उदरनिर्वाह आहे, त्यांना आपण देणार का? आणि तो निस्तार हक्क साबूत ठेवणार का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, त्या परिसरामध्ये जो व्यवसाय किंवा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील बांबू व्यवसायाच्या संदर्भात माननीय नाना पटोलेंनी सांगितलं की नाना पटोलेंजींनी सांगितलं की तुम्ही त्या कुटुंबासाठी, त्या समाजासाठी आपण जसा आपण NGO साठी मदत करतो, तर त्यासाठी यांचा NGO तयार करून या समाजाच्या तरुणांना हाताला रोजगार परमनंट मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार का? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न अध्यक्ष महोदय फार महत्वाचा असा की आपण बांबूच्यासाठी लागवडीसाठी खूप चांगलं काम सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणात बांबू लागवड होते. पूर्वी बल्लारपूर पेपर मिल या भरोश्यावर चालायची पेपर मिल, आता त्याच्यामध्ये मिक्स वूड करून ते पेपर चालतात. त्याला काही भाव नाही कारण पेपरलेस होत आलेला आहे. हा एवढा मोठा बांबू आज आपल्या गडचिरोली जिल्ह्यात आहे, चंद्रपूर जिल्ह्यात आहे, त्याचा पूर्णतः विनियोग होत नाही. प्लांटेशन वाढलेत पण उपयोग विनियोग होत नाही. मग अशासाठी जे काही आता बांबू प्रशिक्षण झालं आहे, केंद्र झालं आहे, चंद्रपुरामध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट झाली, ते जळून वगैरे खाक झाला, ते पैसे गेले 120 कोटी रुपये वगैरे, ते जाऊ द्या, त्याच्यात चुराडाच झाला वन विभागाचा बांबूच बांबू. पण तो सरप्लस बांबूवर आधारित नव्यानं उद्योग उभे होऊ शकतात. यासाठी आपण खूप अभ्यासू आणि आपला सगळा अभ्यास आहे, कारण यापूर्वी सुद्धा प्रचंड अभ्यास आपण वन विभागाचा केलेला आहे. तर याचा विनियोजन करण्यासाठी तुम्ही एक अशी काही रिसर्च किंवा नव्यानं काहीतरी उपयोग आणण्यासाठी काम केलं गेलं पाहिजे. तर त्यासाठी सुद्धा एक तज्ञाची समिती नेमून हा सरप्लस बांबू उपयोगात येईल अशी कारवाई होईल का, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, किशोरजी जोरगेवार, नानाभाऊ पटोले, विजयजी वडेट्टीवार या सन्मान्य सदस्यांनी तोच रोख प्रश्नाचा आहे की त्या ठिकाणी फुलफ्लेज वाढलेला हिरवा बांबू त्या ठिकाणी 1500 एका कुटुंबाला द्यावे अशा प्रकारची पूर्वीची प्रथा होती, ती मध्ये बंद झाली. आता गरज पडली तर या सर्वच गोष्टी करता मंत्रिमंडळाची सुद्धा संमती घेऊ, त्याच्याकरता स्पेशल त्या ठिकाणी बांबूची लागवड करू. परंतु हा जो बुरुड समाज आहे
हा बरुड समाजाचे जे मूल उद्दिष्ट त्यांचं जीवन जगण्याचा मार्ग आहे तो अबाधित ठेवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा केली जाईल. आपण म्हटल्याप्रमाणे तज्ज्ञ लोकांची समिती, वन विभागाचे अधिकारी तज्ज्ञच आहेत. या तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून त्या रोजगाराकरता अधिक बाजारपेठा कशा निर्माण होतील. आपण म्हटल्याप्रमाणे वीज गेल्यानंतर पंख्याचा वापर केला जायचा ही गोष्ट खरी आहे, परंतु तो आता त्याचा अभाव झालेला आहे. म्हणून पर्यावरणाचा समतोल ठेवण्याकरता आणि बुरुड समाजाकरता रोजगार निश्चित करण्याकरता दोन बाबी करता बांबूच्या अनुषंगानं केंद्र सरकार, राज्य सरकार प्रत्येक जिल्हागणिक त्या ठिकाणी मोहीम राबवत आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चितपणे मिळत आहे आणि भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे प्रश्न त्या ठिकाणी कायमचे निर्मूलन त्या गोष्टीचं करू, म्हणजे रोजगार वाढवू, बांबूची निर्मिती करू, लोकांमध्ये उत्साह वाढेल, पर्यावरणाचा समतोल राहील. निश्चितपणे या प्रयत्न केले जातील.